नाशिकच्या कळवण आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या कनाशी शासकीय आश्रमशाळा शाळेमधील तब्बल 51 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाश्त्यासाठी दिलेल्या चिकी आणि बिस्किट्स खाल्ल्यानंतरच विद्यार्थिनींना अचानक सर्दी, खोकला, ताप, उलटी आणि मळमळ तसंच पोटदुखी आणि जुलाब यांसारखा त्रास जाणवू लागला। एकच खळबळ उडालेली आहे। आश्रमशाळा प्रशासनाने विद्यार्थिनींना तातडीने कनाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करून उपचार सुद्धा सुरू केलेले आहेत। अधिक जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी प्रदीप आपल्या सोबत आहे। प्रदीप, नेमका हा प्रकार कशामुळे घडलेला आहे आणि त्या या विद्यार्थिनींची प्रकृती कशी आहे? हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नाशिकच्या कळवण आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेली कनाशी शासकीय आश्रमशाळा आहे। तिथे तब्बल 51 विद्यार्थिनींना विषबाधा झालेली आहे व विषबाधाचं कारण जे समोर आलंय ते नाश्त्यातून चिक्की व बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थिनींना अचानक सर्दी, खोकला, ताप, उलटी, मळमळ, पोटदुखी व जुलाब सारखा त्रास जाणवू लागलाय व तिथं आश्रमशाळा प्रशासनाने विद्यार्थिनींना तातडीने कनाशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच कळवणचे जे अनुपुरी नरेश यांनी रुग्णालयात दाखल घेऊन विद्यार्थिनींची तपासणी केली आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रदीप।